तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं अभिषेक कम्प्युटर एज्युकेशनवरती. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 45 बघणार आहोत. त्यापूर्वी तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा इरे सोडवण्यात मदत होईल. आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या अशाच प्रकारचे व्हिडिओसाठी. तर बघा, यामधून जे टायपिंग प्रॅक्टिस आहे ते तुम्ही सॉल्व करून घ्या मित्रांनो. आपण आता डायरेक्टली सेल पाथ लर्निंगवरती जाऊया. तर यावरती क्लिक करूया. यामध्ये 4 स्टेप दिलेले आहे बघा त्यांनी, म्हणजेच आपल्याकडे 4 प्रश्न आहेत आता, तर ते आपल्याला चारहीसुद्धा सॉल्व करावे लागेल. त्यामधून पहिला प्रश्न बघा, तुमचे प्रेझेंटेशन डॅश डॅश एक्सटेन्शन लावून सेव्ह करा. तर ते म्हणजे .pptx हे एक्सटेन्शन लावावं लागेल प्रेझेंटेशनसाठी. समोरचा प्रश्न बघा, तुम्ही तुमच्या पिक्चर्समध्ये आर्टिस्टिक इफेक्ट कसा अप्लाय कराल. तर ते करण्यासाठी आपल्याला सिलेक्ट द पिक्चर, त्यानंतर आपल्याला इथं फॉर्मॅट टॅबवरती जावं लागेल, ॲडजस्ट आणि इथून आर्टिस्टिक इफेक्ट. तर पहिल्या नंबरचं उत्तर आहे, त्यावरती क्लिक करूया, सबमिट. समोरचा प्रश्न बघा, आता यामध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये तुम्ही आयकॉन्स इन्सर्ट करू शकता. तर आपण करू शकतो आयकॉन्स इन्सर्ट आणि पिक्चरसुद्धा इन्सर्ट करू शकतो. तर बरोबर आहे उत्तर. समोरचा प्रश्न बघूया, शेप ट्रान्सपरंट बनवण्यासाठी तुम्ही पांढरा कलर निवडू शकता. तर चूक आहे उत्तर. त्यामधून यस करा मित्रांनो. बघा, इथं आपलं सेल पाथ लर्निंग जे आहे सेशन नंबर 45चं ते इथं संपलेलं आहे. यानंतर आपण आता नॉलेज चेक बघणार आहोत, त्यावरती क्लिक करूया आणि स्टार्ट एक्झाम. पहिला प्रश्न बघा, बिझनेस पिच तुम्ही कोणाला सादर करत असता. तर ते म्हणजेच तुमचे गुंतवणूकदार. तर त्यामधून दुसरं उत्तर आहे आपलं. नंतर आहे, बिझनेस पिचमध्ये पुढीलपैकी कशाचा समावेश असला पाहिजे. तर ते म्हणजेच आर्थिक गरज, नंतर टार्गेट ऑडियन्स, हे दोन्हीसुद्धा समावेश असला पाहिजे त्यामध्ये. सेव्ह करूया. नंतर बघा, ऑफलाईन मोडमध्ये जास्त पॉवर पॉईंट टेम्पलेट्स मिळवण्यासाठी कुठल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. तर ते म्हणजेच यामधून आपल्याला जे मोर थीम्स आहे त्यावरती क्लिक करावं लागेल. 4th नंबरचं उत्तर. समोरचा प्रश्न बघा, सॉर्टर पॅनलमधून तुम्हाला एक स्लाईड डिलीट करायची आहे. त्यासाठी तुम्ही स्लाईडवर राईट क्लिक करता, त्यानंतर कुठला पर्याय तुम्हाला निवडायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला बघा, इथं डिलीट स्लाईड यावरती क्लिक करावं लागेल. 1st नंबरचं उत्तर आहे. शेवटचा प्रश्न बघा, तुमच्या स्लाईडमध्ये तुमच्याकडे डेटा आहे जो एक्सेल शीटमधून फॉर्मॅट केलेला आणि एक्सपोर्ट केलेला आहे. आता तुम्हाला फॉर्मॅटिंग बदलायचे आहे. ते करण्यासाठी तुम्हाला डॅश डॅश हा पर्याय निवडावा लागेल. तर यामधून बघा, आपल्यासाठी ते एडिट डेटा यावरती क्लिक करावं लागेल. 3rd नंबरचं उत्तर आहे. सबमिट करूया. तर बघा मित्रांनो, इथं नॉलेज चेकसुद्धा सॉल्व झालेलं आहे आपलं सेशन नंबर 45चं. इथं एंड करून घेऊ त्याला. यानंतर आपण डू इट युअर सेल्फवरती जाऊया. फक्त आपले 5 सेशन राहिलेले आहे मित्रांनो, थोडं मनपूर्वक बघा, यामध्ये मार्क्स काढू शकतात. नंतर आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये स्लाईड नंबर 2मध्ये तुमच्या आवडीचे पिक्चर तुम्हाला कम्प्युटरवरून इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इमेजेस ग्रुप आणि पिक्चर्स याचा वापर करा. स्टार्ट एक्झाम करूया. त्यामधून खूप वेळा आपण पिक्चर्स जे आहे ते घेतलेले आहे, इन्सर्ट केलेले आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही, हुशार आहात तुम्ही तसे. परंतु बघा, यामध्ये स्लाईड नंबर 2वरती आपल्याला जायचं सांगितलं त्यांनी. तर स्लाईड नंबर 2वरती जाऊन आपल्याला एक पिक्चर इन्सर्ट करायचा आहे, ठीक आहे ना. तर यावरती स्लाईड नंबर 2 त्यांनी सांगितल्याप्रमाणे बघा, इथं स्लाईड नंबर 2वरती जाऊया आणि त्यानंतर इथं इन्सर्ट, यामधून पिक्चर्स, ठीक आहे. इमेजेस ग्रुपमध्ये त्यांनी पिक्चर्स सांगितलेले, तर पिक्चर्स आणि एक तुम्ही कोणची इमेज सिलेक्ट करा. तुमच्या डाउनलोडमध्ये असेल किंवा तुमच्या डेस्कटॉपवरती असेल किंवा पिक्चर्समध्ये असेल, ठीक आहे. आता मी माझ्या पिक्चर्समधून एक कोणची इमेज डाउनलोड करतो किंवा इन्सर्ट करतो यामध्ये, ठीक आहे. इमेज झाल्यानंतर सबमिट करा. हा खूप वेळा प्रश्न आपण बघितलेला आहे. नंतर बघा, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये रेक्टँगल शेप इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब, इलिस्ट्रेशन ग्रुप्स आणि शेप्स याचा वापर करा. तर स्टार्ट करूया एक्झामला. बघा, त्यासाठी आपल्याला इथं इन्सर्ट टॅबवरती जावं लागेल. यामधून इलिस्ट्रेशन ग्रुप्स आणि शेप्समधून रेक्टँगल बघा, इथं रेक्टँगल्समधून पहिला रेक्टँगल्स. तर यामध्ये असा ड्रॉ करून घ्या. प्लसचं चिन्ह येईल तर माऊसचं लेफ्ट की बटन दाबून असं ड्रॉ होऊन जाईल ते. नंतरच ॲन्सर सबमिट करा. नंतर आहे, दिलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या कम्प्युटरवर कोणती इमेज इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅब, इमेजेस ग्रुप आणि पिक्चर याचा वापर करा.
आता सेम तोच पहिलाच प्रश्न आहे मित्रांनो, तशाच तसाच. तर स्टार्ट करूया. आता एक यामध्ये परत एक इमेज ॲड करायची आपल्याला इन्सर्ट टॅबमधूनच. तर इन्सर्ट टॅबवरती जाऊया. नंतर इथं पिक्चर्स ग्रुप, ठीक आहे ना, इमेजेसमधून पिक्चर्स, आणि यामधून तुम्ही जिथे तुमचा इमेज असेल त्यामधून एक सिलेक्ट करा आणि यामधून इन्सर्ट, त्यानंतर सबमिट करा. आता लास्ट सेकंड प्रश्न बघा. दाखविण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करा आणि त्यात द फ्रुटिओ ज्युनियर हे टेक्स्ट इन्सर्ट करा. इन्सर्ट टॅब टेक्स्ट बॉक्स याचा वापर करा. परत स्टार्ट एक्झाम करूया आपण. तर बघा इथं इन्सर्ट टॅबवरती जाऊ, ह्यामधून टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे आपल्याला. तर बघा इथं टेक्स्ट ग्रुप्समध्ये टेक्स्ट बॉक्स आहे, त्यावरती क्लिक करा आणि असा ड्रॉ करून घ्या तुम्ही लेफ्ट कीच्या माऊसच्या बटनाने, ठीक आहे ना. यामध्ये द फ्रुटिओ ज्युनियर असं टाईप करून घ्या, ठीक आहे. आता जसं त्यांनी सांगितलेलं आहे त्याप्रमाणेच कॅपिटल स्मॉल वर्ड बरोबर चेक करूनच टाईप करा. नंतर आहे शेप, आपण आता पूर्ण झालेलं आहे आपलं इन्सर्ट टेक्स्ट वगैरे केलं आपण. नंतर सबमिटवरती क्लिक करा. आता लास्ट प्रश्न आहे आपला बघा. दाखवण्यात आलेल्या प्रेझेंटेशनमध्ये तुमच्या आवडीची इमेज तुमच्या कम्प्युटरवरून इन्सर्ट करण्यासाठी इन्सर्ट टॅब इमेजेस ग्रुप आणि पिक्चर्स याचा वापर करा. स्टार्ट एक्झाम करूया बघा. परत पहिल्या नंबरच्या सारखाच हा प्रश्न आहे. इमेजमध्ये जा, इन्सर्टमध्ये जा, पिक्चर्समध्ये जा, एक कोणची इमेज सिलेक्ट करा आणि परत त्याला ओपन करा, ठीक आहे, किंवा इन्सर्ट करा. झाल्यानंतर सबमिट करा. सेम तेच प्रश्न मित्रांनो, या डू इट युअरसेल्फमध्ये 3 प्रश्न सेम टू सेम होते, ठीक आहे ना. आता आपण एंड करून घेऊ एक्झामला. ह्यानंतर आता आपण बघूया प्रोसेस फोलिओ, ठीक आहे. आता एंड झालेली आहे. यामध्ये प्रोसेस फोलिओ बघून घेऊ बघा. आता यामध्ये स्किल सेट बघा आपला स्लाईड शो टॅब ऑफ MS PowerPoint, ठीक आहे. तर रेफरन्स मटेरियल जर तुमचं डाउनलोड नसेल तर ते करून घ्या. माझ्या याच्यामध्ये मी डाउनलोड केलं, याचा अर्थ तुमच्या सर्व कम्प्युटरमध्ये होऊन जाईल ते ऑटोमॅटिक, ठीक आहे. तर स्लाईड शो टॅब ऑफ MS PowerPoint स्टार्ट करूया. जे रेफरन्स मटेरियल आहे ते तुम्हाला डाउनलोड करण्याची गरज नाही मित्रांनो, कारण की मी ऑलरेडी आपले जे सर्व्हर आहे त्यावरती मी केलेलं आहे, ठीक आहे. आता 10 मिनटं वेळ आहे. बघा इथं एक PowerPoint ओपन करा तुम्ही कोणचीही, आणि त्यामधून त्यांनी सांगितल्याप्रमाणे स्लाईड शो हा जो टॅब आहे तो इथून ओपन करून घेऊ. आणि नंतर ही डॉक्युमेंट तुम्ही सेव्ह करून ठेवा तुमच्या डेस्कटॉपवरती, ठीक आहे ना. ही जे प्रेझेंटेशन आहे ना ती सेशन नंबरचं नाव देऊन, जेणेकरून तुम्हाला हीच फाईल नंतर अपलोड करता येईल असाइनमेंट म्हणून, ठीक आहे ना. तर ते करून घेऊ आपण. आता नंतर बघा एवढं झाल्यानंतर इथं जी फाईल आपण सेव्ह केलेली आहे, ठीक आहे ना, तर ती नंतर आपण सबमिटचं बटन इनेबल झाल्यानंतर इथं सबमिट करूया, ठीक आहे. इथं सबमिटचं बटन बघा आपलं इनेबल झालेलं आहे, यावरती क्लिक करू आणि ओके. आता ही प्रोसेस फोलिओची जी समोरची स्टेप आहे ती इथं जर आली नाही, रिस्टार्टचं जर बटनचं ऑप्शन आलं तुम्हाला, तर तुम्ही काय करा, डायरेक्टली या प्रोसेस फोलिओ जो टॅब आहे आपला ज्यावरती आपण क्लिक केलं त्यावरती फक्त क्लिक करा परत, जेणेकरून समोरची स्टेप येईल, ठीक आहे ना. तर आता डायरेक्टली आपल्याला समोरच्या स्टेपवरती ते पाठवतात. नंतर सेम तेच प्रोसेस आहे. परफॉर्म स्टेटस बटन इनेबल करा, नेक्स्टवरती क्लिक करा आणि तो जो असाइनमेंट मी तुम्हाला सांगितले ते डेस्कटॉपवर सेव्ह करायची तिथं अपलोड करा. तिथं इनेबल केलं बटन आपण, नेक्स्टवरती क्लिक केलं. आता असाइनमेंट अपलोड करण्यासाठी आपण डेस्कटॉपवरून चूज करून घेऊ ती फाईल. त्यामध्ये बघा मी माझी फाईल ठेवलेली आहे इथं डेस्कटॉपवरती. यामधून मी नाव दिलेलं आहे बघा इथं सेशन 45, ठीक आहे. तर मी सिलेक्ट करतो आहे इथं ओपन आणि सेव्ह. आता एवढं झाल्यानंतर इथं प्रोसेस फोलिओ जे आहे ते आपलं कंप्लीट होऊन जाईल मित्रांनो. आता यानंतर आपण डायरेक्टली बघूया सिम्युलेशन क्वेश्चन्स. तर प्रोसेस फोलिओ तर कंप्लीट झालं बघा. सिम्युलेशन क्वेश्चन्स राहिलेले आहे, त्यामधून स्टार्ट एक्झाम करू. ह्यामध्ये एकच प्रश्न आहे बघा. आपण प्रत्येक स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करू शकतो, ज्यामुळे आपण ती स्लाईड कधी तयार केली हे आठवायला आपल्याला मदत होते. त्यासाठी स्लाईडमध्ये तारीख व वेळ इन्सर्ट करा. स्टार्ट करूया एक्झामला. बघा यामध्ये आपल्याला इन्सर्ट टॅबमध्ये जावं लागेल. त्यानंतर इथे इन्सर्ट टॅबमध्ये गेल्यानंतर बघा इथं ऑप्शन आहे टेक्स्टमध्ये, इथं वर्डचं सगळ्यात वरचं, ठीक आहे ना. यामध्ये इथं डेट अँड टाईमचं ऑप्शन आहे, ते इनेबल करा तुम्ही यावरती फक्त, ठीक आहे. आणि यामधून अप्लाय टू ऑल, ठीक आहे. इथं डेट जे आहे ते ऑटोमॅटिकली तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. या ऑप्शनवरती जा. यामधून त्यांनी आपल्याला इथं डेट आणि टाईम दोन्ही सांगितलेलं आहे, तर डेट अँड टाईम दोन्ही पण घेऊन घेऊ, ठीक आहे. आता एवढं झाल्यानंतर इथं अप्लाय टू ऑल, म्हणजे जेवढी स्लाईड येईल तेवढ्या इथं बघा कोपऱ्यामध्ये खाली टाईम आणि डेट आलेला आहे. ऑटोमॅटिकली सबमिट झाला आपला आन्सर. इथे SIM करून एंड करून घेऊ एक्झामला. आणि यानंतर फक्त आपलं सेशन कम्प्लिशन टेस्ट राहते, तर ते आता आपण बघून घेऊ.
पहिला प्रश्न बघा, तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम्स आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना डॅशेस असे म्हणतात. तर त्याला प्लगिन्स असे म्हणतात मित्रांनो. त्यावरती क्लिक करूया सबमिट. दुसरा प्रश्न बघा, दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश येतात. अशा प्रकारचे सिक्युरिटी थ्रेट्सला काय म्हणतात? तर त्याला स्पॅम मेल्स असे म्हणतात मित्रांनो. सेकंड नंबरचं उत्तर आहे आपलं स्पॅम्स असते तो जे ईमेल आहेत ते. नंतर आहे नेटवर्क वेबसाईट्सना ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचे प्रोग्राम्स वापरू शकतात. तर ते म्हणजेच फिल्टर. चौथ्या नंबरचं उत्तर आहे फिल्टर्स हे ॲप्लिकेशन यूज करू शकतो आपण ब्लॉक करण्यासाठी वेबसाईटना. नंतर आहे बघा, ईमेल मेसेज सोबत असणारी अटॅचमेंट ही एखादी डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते. तर बरोबर आहे, आपण ईमेलमध्ये अटॅच करू शकतो इमेज, फोटोज, ऑडिओ वगैरे. इथं आपण एंड करून घेऊ एक्झाम. तर बघा, या सेशनमध्ये फक्त एवढंच होतं. आपण यामध्ये पूर्ण सेशन बघितलेले आहे. भेटूया समोरच्या व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर अँड हॅव अ नाईस डे. आणि तुमच्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा इरा सोडवण्यामध्ये मदत होईल. तर बाय. Catch 'em all.